या उतरते दिवस त्याला म्हणतो की आपण मोदी सरकारचे उलटी गिनती आता सुरू झाली आहे आणि म्हणून या पद्धतीने ते करतायत। राहुल गांधींच्या मागे या देशातील तरुण ताकदीने उभा आहे। ते कोटामध्ये बघितलं, ते हिमाचल प्रदेशमध्ये बघितलं, तिथे तर एक गायिका आणली हा कार्यक्रम होऊ नये म्हणून, ती कोणीतरी पंजाबची गायिका आणून तिकडे दुसरा कार्यक्रम केला। अरे एवढे डरपोक हे असे असू शकतात हे पहिल्यांदा देश बघतोय। मला वाटतं की ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस कलंकित तरुणांच्या युवांच्या विरोधातलं सरकार म्हणून आणि लोकशाहीचा गळा घोटणारं सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल। एक क्रूर सरकार म्हणून या सरकारच्या आणि या पंतप्रधान आणि या सरकारच्या संदर्भात इतिहास लिहिला जाईल। पण एक सांगतो की देशामध्ये आता परिवर्तन युवाच करतील आणि अशा नालायक सरकारला घालवतील त्याची सुरुवात झालेली आहे। सर ह्या ज्या प्रकरण जे आंदोलन सुरू झालं ते न्यायालयाने आता म्हटलंय की या प्रकरणामध्ये लाठीचार्ज झाला त्या प्रकरणात आम्हाला स्वारस्य नाही, आम्हाला कुठे व्हिडिओ दाखवू नका असं न्यायालय। जाऊ द्या, काय आम्ही अपेक्षा ठेवायच्या आहेत न्यायव्यवस्थेच्याकडून आम्हाला ज्या अपेक्षा आहेत देशभरातील अपेक्षा भंग होताना न्यायालयाला हात जोडून आमची विनंती आहे, हात जोडून की तुम्ही इतके असंवेदनशील होऊ नका, थोडी संवेदना तुमच्याही जागृत ठेवा देशातील तरुणांच्या भावना लक्षात घेऊन, असं आमचं मत आहे। रवींद्र चव्हाण म्हणाले की या ज्या आंदोलन झालं त्याला विदेशातून फंडिंग मिळालं नागपूरमध्ये। नाही, त्याची बालबुद्धी आहे असंच म्हणेल मी। यातून ते काढलेला शोध आहे, हा जावई शोध आहे आणि आवई आहे त्याच्या मागची, ही खोटी आवई आहे। सदाभाऊ खोटे म्हणाले की आतंकवादी घुसलेत वगैरे। सदाभाऊला सदाची काय आहे, सदा न कदा हा त्या आमदारकीसाठी फुकटची भेटली त्यातून काहीतरी बडावं लागतं त्यामुळे तो बरडतो आहे। त्याच्यापेक्षा त्याला त्यासाठीच आमदारकी मिळाली आहे, लोकांना अतिरेकी ठरवण्यासाठी, लोकांना आतंकवादी ठरवण्यासाठी, लोकांना टेररिस्ट ठरवण्यासाठी। त्याच्यापेक्षा यांची बुद्धी काय आहे? यानं शेतकऱ्यांनी यांना शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून होता, शेतकरी वाऱ्यावर सोडले आणि असले धंदे करायला लागलेत आमदारकीच्या भरोशावर। त्यामुळे ह्याच्यावर काही बोलण्यात अर्थ नाही। थोडी तरी लाज असती तर अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्याकडून आले नसते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।